उंडे करण्यासाठी अर्धा किलो खिमा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकूया। 4 चमचे बेसन, अर्धा चमचा मीठ टाकायचं, थोडीशी हळद, गरम मसाला, लाल तिखट टाकायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे खिमा तयार करून घेतलाय। हाताला तेल लावायचं आहे आणि छोटे छोटे याचे उंडे करून घ्यायचे। तर हे खिमा आधी तळून घ्यायचं आहे। तळण्यासाठी तेल टाकलंय, त्याच्यामध्ये 2 कांदे टाकायचे। कांदा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। त्याच्यामध्येच हे खिमाचे उंडे टाकायचे। मीडियम गॅस करून लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळून जाईल। वाटणसाठी लसूण, कोथिंबीर, खोबरं, आलं टाकायचं आहे आणि बारीक अशी पेस्ट करायची। फोडणीसाठी 2 चमचे तेल, त्यामध्ये खडे मसाले, 2 टोमॅटो, बारीक केलेलं वाटण टाकायचं आहे। लाल तळलेला कांदा टाकायचा आहे, 3 चमचे दही, चवीपुरतं मीठ, काळं तिखट, गरम मसाला टाकायचा आहे आणि एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये खिमाचे उंडे टाकून गॅस करून एक 4 ते 5 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची।